तर मैदानाकडे आपण जाऊया. भावार्थ 11 श्रीराम शिरडोण आणि त्यांच्या विरुद्ध खेळते आई गावदेवी 11 नारेन. 4 षटकांची ही लढत आहे. सामन्याला इथे सुरुवात होईल. दोन फलंदाज मैदानावरती सरकलेत. नारायण संघाने नाणेफेक जिंकल्या आणि त्यांनी पसंती दिली आम्ही प्रथम फलंदाजी करू. सलग 3 षटकारांसाठी दुर्गेश पाटील यांच्याकडून 3000चा कॅश प्राइज आहे. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज भालचंद्र कातकरी. स्वप्नील हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक मागे आहे. मिड विकेटला येईल. एकदा मिळेल. दुसरीसाठी निघालेत. प्रयत्न सुरेख आहे. 4 षटकांचा हा सामना. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला. 5 चेंडू राखून सामना जिंकला तो आई 11 कोण संघानं सुपर 12चा प्रवेश त्यांचा निश्चित झाला. आज 2 संघ आपण पाहू. बी ग्रुप मधून ई ग्रुप मधून संघ क्वालिफाय झाला होता. श्री गणेश भोकरपाडा आणि त्यानंतर आपण संघ पाहिला आई 11 कोण. थांबून खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक आहे मागे. एकदा मिळेल. दुसरीसाठी निघाले. धोका पत्करलाय आणि 2 धावा सुद्धा इथे इझिली कंप्लीट होतील. कडाक्याच्या थंडीमध्ये इथे आपण स्पर्धा सूर्य आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे. 4 धावा धावसंख्या फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. भालचंद्र कातकरी. षटकातील पुढचा बॉल आहे. शिरडोन विरुद्ध नारेन अशी लढत मैदानावरती सुरू झाल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती मात्र पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा आला नाही. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. पॉवर प्लेचं पहिलं आणि एकमात्र षटक आहे मैदानावरती आपण पाहू शकाल. एकूण धावे ते 4. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहाटेचे 4 वाजलेत आणि शेवटच्या सामन्याकडे आपण वळतोय. पहिले इनिंग खेळाचा पूर्वार्ध. धाबा किती बनतील ही सुद्धा चर्चा आहे. 35-40 कशा पद्धतीने हव्यात. जर आपण विचार केला नारायण संघाचा मागचा सामना सुद्धा चुरशीचा त्यांचा आपण पाहिला आणि मेहनत करून तो सामना त्यांनी आपल्या नावावर केला. हा फटका सुरेख आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. मिळणार चौकार. 4 या 4 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. एकूण धाव्यात त्या 8 धावा धावसंख्या फलकावरती. चार चेंडूंचा खेळ इथे संपला आणि 4 चेंडू मध्ये धावा बनल्यात त्या टोटल 8. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धुक्याचं वातावरण मैदानावरती मात्र चांगली फलंदाजी राहिली. मी तर म्हणेन पहिल्या 4 चेंडूवरती धावा 8 आलेत नारायण संघ फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला. एक धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे सरकते. एकूण धाव्यात त्या 9 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि ते चांगली फलंदाजी मी तर म्हणेन स्वप्नील सेंद्रे आणि त्याला साथ देणारा फलंदाज अमर पाटील. शेवटचा बॉल. 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज भालचंद्र कातकरी. षटकातील शेवटचा चेंडू. डायरेक्ट हिटनं काम बनलं असतं मात्र डायरेक्ट हिट झाली नाही. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये फलंदाज पोहोचतोय. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात. बिनगडी बाद नारायण संघ पोहोचतोय. एकूण धाव्यात त्या 9.
9 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाज येईल अंकित वाजेकर. चला सामना सुरू करायचा. मी विनंती करेन गोलंदाजी करत असताना भाभार ते 11 श्रीराम शिरडोण संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. 4:05 झालेत. गोलंदाजीसाठी अंकित वाजेकर सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये 9 आलेत. स्ट्रायकरला फलंदाज खेळते ऑन स्ट्राइक अमर पाटील. पहिला बॉल सुरेख फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार 4. चेंडू पुरवायचे आहेत नवीन. एकूण धावे ते धावसंख्या फलकावरती 13. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंतचा आपण लेखाजोखा पाहते. अशा शेवटच्या क्षणाला मी तर म्हणेन पहाटेच्या क्षणाला धावा बनवणं तितकं सोपं नाही. चांगली गोलंदाजी होते. मागच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा मिळेल दुसरीसाठी प्रयत्न आहे. 1-1 2-2 धाबा या खूप महत्वाच्या ठरणार आहेत येणाऱ्या कालामध्ये दोन्ही संघांसाठी. आई गावदेवी नारायण संघ मैदानावरती फलंदाजी करत असताना 14 धावेंवरती पोहोचलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाचवा बॉल षटकातील अंकित. गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅटच्या मधोमध चेंडू सीमा रेषे पार. अमरच्या बॅट मधून तडाखा. षटकार. या 6 धावेंच्या मदतीनं संघ पुढे पोहोचलाय. वेगानं वाटचाल करते. 20 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 4 षटकांची ही लढत आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना हा बॉल अमरसाठी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक होता आणि इथे मात्र होईल फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 20. चेक केलं जात आहे. आउट इज द कॉल. तर फलंदाज होईल बाद. 2 षटकामध्ये धावा बनल्यात 20. तेजस चौधरी तिसरा गोलंदाज आहे.
मयूर म्हात्रे येईल फलंदाजीसाठी. शिरडोन संघ पहिल्या षटकामध्ये 9 दिल्या आणि त्यानंतर अंकितच्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा, 20 धावा बनल्या. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता तेजस चौधरीनं. आता गोलंदाजीसाठी सुद्धा आलाय. एक षटकार दाखवलं होतं अमर पाटीलनं. नवीन फलंदाज मयूर म्हात्रे. तर गोलंदाजीसाठी तेजस येईल. धावा असताना 20. चला सामना सुरू करायचा आहे. ही वेळ नाही मित्रांनो, थोडस सहकार्य करा. 4:11 झालेत. धावा आहेत ते 20. तिसरं षटक तेजस चौधरी. पहिला बॉल. स्वीप करण्याचा हा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षक आहे उभा. एकदा मिळेल, फंबल झाली आणि 2 धावा इथे सत सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. 2 धाव्याने संघ पुढे सरकला. एकूण धाव्यात त्या 22. मोठे फटके पाहिजेत, मात्र ते मोठे फटके येतील का? 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत या डावामध्ये आपण पाहिल्या. खेळाचा पूर्वार्ध सूर्य. एकूण धावा असताना 22. 2 फलंदाज मैदानावरती आहेत, मयूर म्हात्रे आणि स्वप्नील शेंद्रे जो सलामीवीर फलंदाज मैदानावरती अजूनही तळ ठोकून उभा आहे. मात्र मोठे फटके येतील का मयूर म्हात्रे कडून? अशा अपेक्षा संघाला. तर तेजस चौधरी त्याला रोखतील का, ही सुद्धा चर्चा आहे. दुसरा बॉल षटकातील. हा चेंडू बीमर. +4 मिळतील. टोटल 5. फ्री हिटची संधी असणार आहे. स्ट्रायकर एंडला मयूर. तेजस चौधरी केलेली चुकी ते महागात पडेल आणि धावसंख्या वेगानं पुढे वाटचाल करते. 27. फ्री हिटचा बॉल मयूर म्हात्रेसाठी. फ्री हिटचा हा बॉल आहे. एकदा मिळेल, दुसऱ्यासाठी प्रयत्न नक्कीच करणार आहेत. क्लोज कॉल असणार आहे. तिसऱ्या पंचांसाठी रेफर केले गेले. चला आपण एकत्र येऊ नका. मी शिरडोन संघाला विनंती करेन
नॉट आउट इज द कॉल. खूप क्लोज डिसिजन होता. 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने संघ पोहोचलाय 29 वरती. फ्री हिटचा तो बॉल होता. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकूण धावा आहेत त्या 29. मैदानाकडे आपण नक्कीच जाणार आहोत. पुढचा बॉल तेजस सैल स्ट्रायकर एंडला खेळतोय. फलंदाज स्वप्नील. उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. मयूर येईल, स्वप्नील येईल माघारी. धावा असताना 29. तीन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ. धावा आहेत ते 29. थोडा फास्ट यायचे फलंदाज. गोलंदाजीसाठी तेजस पुन्हा एकदा सज्ज होईल. तेजस चौधरी. एकूण धावा आहेत ते 29 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. गोलंदाजीसाठी सज्ज होईल तेजस. षटकातील पुढचा बॉल आहे. तिसरं षटक आहे सुरू. पुढचा बॉल पुढे सरसावून खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे मागे. 2 खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि चेंडू सीमा पार. चौकार. 4 धाव्याने संघ पुढे सरकला. 33. 33 वरती मजल मारले आतापर्यंत. चांगली फलंदाजी. एका मागोमाग एक फलंदाज मैदानावरती चुरशीचा क्रिकेट खेळताना वैभव पाटीलनं आल्या आल्या चौकार दाखवलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरला फसतोय. मिसफिल्ड झाली आणि त्या मिसफिल्डची किंमत मोजावी लागेल. तीन धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा ते 4. 4 रन्स. या 4 धाव्यानं संघ पुढे सरकला. एकूण धावा झाल्या त्या 37. पुन्हा एकदा सुरेख फटका. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक उभा मिड विकेटला. दुसरीसाठी वैभव निघाला होता. 2 धावा कंप्लीट. जबरदस्त इथे फलंदाजी आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावा आहेत त्या 39. 39 धावा धावसंख्या फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
देवेंद्र मुकादम नवीन गोलंदाज येईल. एकूण धाबा आहेत ते 39 39 धाबा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. एकूण धावा धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिल्या बाईच्या स्वरूपामध्ये धावा आल्या. 40 धावा धावसंख्या फलकावरती. देवेंद्र मुकादम सज्ज होईल. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज खेळते वैभव पाटील. वैभवने 2 चौकार आतापर्यंत दाखवलेत. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. कमालीची फलंदाजी राहिली. वैभवनं ठोकलाय षटकार आणि या 6 धाव्यानं संघ पोहोचला. एकूण धाव्या त्या धावसंख्या फलकावरती 46. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आता दडपण वाढत चाललंय भावार्थ 11 श्रीराम शिरडोन संघावरती. आई गावदेवी नारायण संघ मैदानावरती सुरेख खेळ साकारते. हा चेंडू सुरेख आहे. चकवले इथे फलंदाजाला. 46 धाबा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला आणि यष्टीचीत झालाय फलंदाज. वैभव येईल माघारी. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज येईल विकी. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. विकी स्ट्रायकर एंडला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. चला सामना सुरू करा. शिरडोन संघाला मी विनंती करेन. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. 46 धावा धावसंख्या फलकावर. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न होता. अशा पद्धतीची धाव आता दिली जात नाही. इथे स्ट्राईक हवी होती फलंदाज मयूरला, मात्र ती स्ट्राईक मिळणार नाही. शेवटचा चेंडू. 46 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 7 आल्या होत्या, मात्र त्यानंतरचा प्रवास जर आपण पाहिला पूर्णपणे इथे जबाबदारीचा खेळ दाखवलाय आणि ह्या सामन्यामध्ये अजूनही इन्व्हॉल्व आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राऊंड द विकेटनं गोलंदाज सज्जल. विकीसाठी शेवटचा बॉल. हा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार चौकार.
तर धावा बनल्या 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावेंची गरज. जिंकण्यासाठी गरज येते 51 धावेंची गरज. 51. चला फलंदाज आपण मैदानावरती उतरायचंय. 24 चेंडू आणि 51 ची गरज. तर 51 धावेंची गरज आहे. चला सामना सुरू करा. इनिंग ब्रेक मध्ये खूप वेळ तुम्ही घेतला. मी दोन्ही संघांना विनंती करेन सहकार्य करायचंय. 4:32 झालेत.
विकेट हॅट्रिक साठी दुर्गेश पाटील यांच्याकडून 3,000 आहेत. 24 बॉल 51 ची गरज. दोन फलंदाज मैदानावरती, तेजस चौधरी आणि रोशन पवार. विकी माने येईल गोलंदाज आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. बॅटची एज होती, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एका धाव्यानं संघाचं अकाउंट इथे ओपन होईल. 51चा टार्गेट आहे. सुपर 12 मध्ये कोण पोहोचणार त्यासाठी हे प्रयत्न, ही चढाओढ सुरू झाले. एकूण धावा 50 बनल्या पहिल्या सत्रामध्ये. 51चा टार्गेट घेऊन फलंदाजासाठी उत्तरेला पहिलीच बॅटची एज होती. चांगली फिल्डिंग मित्र म्हणेल शॉर्ट पॉइंटला, आणि तिथे धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. नारेन की शिरडोन, कोण पोहोचेल सुपर 12 मध्ये. आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. 22चा मिळणार चौकार. फुलटॉस होता, त्यानंतर चेंडू खाली राहिला. विकेट किपरला सुद्धा चेंडू अडवता आला नाही. आणि आपण इथे पाहिलंय मैदानावरती मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. दोन चेंडू मध्ये 5 आलेत. 51 करायचे आहेत. हलक्या हाताने कट केले चेंडूला. एक धाव्यानं फारसा फरक पडणार नाही, डायरेक्ट हिट होता. मात्र इथे एकच धावेल रिस्की रन. 3 चेंडू संपलेत. धावा आहेत त्या टोटल धावसंख्या फलकावरती 6 धावा. स्ट्राईक रेंजला तेजस चौधरी. मोठे फटके पाहिजेत, ते येतील का. विकी माने इथे सज्ज होईल गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस, बॅटची एज, आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. आणखीन एक चौकार. चेक केला जाईल इथे. बीमर चेक करते. चला तिसरे पंच यायचं. हिरामन भोसले सर. फेअर डिलिव्हरी. तर 10 धावा आहेत. धावसंख्या फलकावरती 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 51चा आहे टार्गेट. मोठा फटका, कोणी क्षेत्ररक्षक नाही, आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. मिळणार षटकार. सामना अजूनही संपलेला नाही. 51चा टार्गेट समोर असताना 16 आल्यात पहिल्या 5 चेंडूवरती. चांगली फलंदाजी राहिल्या. तेजस चौधरी बरसतोय मैदानावरती. 35 धावेंची अजूनही गरज आहे. उर्वरित 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 35 पाहिजेत. शेवटचा चेंडू, आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. पहिल्या षटकामध्ये धाबाळ्या 16, जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 35 धाब्यांची गरज. चला फास्ट यायचंय नवीन फलंदाज. आणि मी नारायण संघाला सुद्धा विनंती करेन, आपण जास्त एकत्र येऊ नका. एंड चेंज होतील, मात्र आपण टीम मीटिंग साठी वेळ नसणार आहे.
18 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. आयुष पाटील येईल गोलंदाजीसाठी. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. अठरा चेंडू आणि 35 धावा. गोलंदाज आयुष पाटील. स्ट्राईक रेंजला खेळतोय फलंदाज रोशन पवार. हा बॉल आपण पाहिला, मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. एकदा मिळेल, थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलते इथे शिरडोन संघ. 2 धावा मिळतील चेंडूवरती. 17 बॉल आणि 33 धाब्यांची गरज. 17 चेंडू आणि 33 धावा. सामना कोण जिंकणार? सुपर 12 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार? मोरया क्रिकेट संघ मोहो संघाची क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक 2026 पहिली रात्र. 17 बॉल 33. स्ट्राईक रेंजला रोशन पवार. निकेश त्याला साथ देते. गोलंदाजीसाठी आयुष पाटील. मागणं ठरला होता विकी माने. हा चेंडू आपण पाहिला. वाईट +1. चुका करते इथे आई गावदेवी नारायण संघ मित्र म्हणेन मैदानावरती. वाईट नो. त्यानंतर आपण पाहिलंय इथे धावा चोरत असताना, फंबल होत असताना रिव्ह्यू, फिल्डिंग टीम रिव्ह्यू वाईट साठी. वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट नारायण टीम. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना आता गोलंदाजी होईल. 20 धावा बनल्यात. जोरदार अपील केली गेली. अपिलामध्ये उत्साह आपण पाहिला, मात्र पंचांनी स्पष्ट नकार दिला. एक धावेल इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धाव्याने धावा बनल्या 21. उर्वरित चेंडू शिल्लक असणारे 16 आणि जिंकण्यासाठी 30 धाब्यांची गरज. 1-2 मोठे फटके सामन्यामध्ये मजा येईल. शेवटच्या क्षणाला आपण पोहोचतोय. शेवटची रात्र, पहिली रात्र, आणि शेवटच्या रात्रीमध्ये कोणता संघ जाईल सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल यासाठी रंगणारे युद्ध. एक्स्ट्रा कव्हरला इथे सुरेख फटका आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल, दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट झाल्या. 2 धाव्याने संघ पुढे सरकतोय. एकूण धावा आहेत त्या 23 धावा. 15 बॉल 28 समीकरण अजूनही शिल्लक असणार आहे. पंधरा चेंडू 28 धावा. पंधरा बॉल 28. कट केलाय चेंडूला. गॅप मध्ये आहे. विकी प्रयत्न करेल जरूर. तत्पूर्वी मिळतील 2. 2 पेक्षा जास्त काही नाही. समीकरण बदललं गेले. पुन्हा एकदा 14 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती 26 धाब्यांची गरज. 14 चेंडू 26. मागच्या सत्रामध्ये सुद्धा शेवटच्या क्षणाला धावा कुठल्या होत्या? तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्या होत्या तेजसच्या, आणि तिथून पुढचा प्रवास जर आपण पाहिला निश्चितच चांगला राहिला नाही.
14 मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. सामना दोन्ही बाजूने बॅलन्स आहे. दोन्ही बाजूने सामना खुला आहे. शिरडोन की नाहरेन येणारे 14 बॉल 26 धावा. पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचे हे चेंडू, लेनचे हे चेंडू आपण पाहिले. एकच धावेल या चेंडूवरती. उर्वरित 13 बॉल 25 धाव्यांची अजूनही गरज. निकेश चौधरी तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती आपण निश्चितच पाहतोय. तेरा 25. फटका सुरेख आहे. गॅप मध्ये आहे मात्र स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे उभा. एकच धावेल. एका धावेनं संघ पुढे सरकला. समीकरण उरले. उर्वरित 12 बॉल आणि 24 धाव्यांची गरज. बारा चेंडू आणि 24 ची गरज. सामना कोण जिंकणार? 12 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर म्हात्रे. स्ट्राईक रेटला फलंदाज खेळेल निकेश चौधरी. 12 बॉल आणि 24 धाव्यांची गरज. चला सामना सुरू करायचा. खूप वेळ आपण घेतला या सामन्यामध्ये. सहकार्य करा. 4:45 वाजलेत. पहिला बॉल 12-24 आणि ते फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. 11 बॉल 24 धाव्यांची गरज. चला नवीन फलंदाज लगेच यायचंय. अकरा चेंडू आणि 24 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. ई आणि बी ग्रुपच्या आजचा लॉट आपण पाहिला आणि त्यामध्ये चांगलं प्रदर्शन. सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. बी ग्रुप मधून I11 कोण दुसरा संघ कोणता असेल? प्रभाकर टकले नवीन फलंदाज येईल. मोठे फटके पाहिजेत. 1-2 मोठे फटके सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून जाईल. गोलंदाजी ते सज्ज होईल गोलंदाज मयूर म्हात्रे. प्रभाकर टकलेसाठी 11 बॉल आणि 24 धाव्यांचे 4 षटकार. सामना तुमचा आहे. शिरडोन संघ मात्र तितकं सोपं हे समीकरण नसणार आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमालीचं षटक राहिलं. पहिल्या 2 चेंडूवरती धाव बनू दिली नाही. शिरडोन की नाहरेन जबरदस्त ही लढत आपल्याला इथे पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. 10 मध्ये 24 ची गरज. प्रभाकर ऑन स्ट्राईक. फटका खेचलाय. सामन्यामध्ये मजा आहे. 9 बॉल 18.
9 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो आणि हे गॅम्बल तिथे स्वीकारलंय. शिरडोन संघानं प्रभाकर टकलेला प्रमोशन आणि निश्चितच मैदानावरती षटकार दाखवलाय. 9 बॉल 18 ची गरज. सामना दोन्ही बाजूला चुरशीचा ठरत चाललाय. मयूर म्हात्रे स्ट्रायकरला आपण खेळाडू पाहतोय. प्रभाकर टकले आल्या आल्या प्रहार सुरू केलेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना मैदानावरती आपण पाहते नारायण संघ आई गावदेवी 8 मध्ये 18 धाब्यांची अजूनही गरज. 8 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुपर 12 सुपर 12 मध्ये जाण्यासाठी ही शर्यत मात्र अजूनही संपली नाही. 8 बॉल 18 धाब्यांची गरज आहे. सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक उभा. एकदा मिळेल. दुसऱ्यासाठी निघालेत आणि 2 धावा इथे कंप्लीट होतील. 7 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका पाहिजे शिरडोन टीमला. मात्र नारायण संघाचा प्रयत्न असणारे डॉट बॉल. 7 मध्ये 16 धाब्यांची गरज. 7 चेंडू आणि 16 धाबा. सामना चुरशीचा बनत चाललाय. शेवटच्या क्षणाला माहोल गरम करतोय हा सामना. 7 बॉल 16 धाब्यांची गरज. बॅटची एज गॅप मध्ये जाईल. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. 6 बॉल 12 धाब्यांची गरज. धावा बनल्या टोटल 39 आणि 6 चेंडू आणि 12 ची गरज आहे. सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का? मजा येईल. 6 मध्ये 12 ची गरज आहे. सहा चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. क्या बात आहे. सामना फिरवलाय प्रभाकर टकले. एक षटकार एक चौकार 12चं योगदान आहे. 51चा टार्गेट होता. शेवटच्या क्षणाला पहाटेचा हात थरार. 6 बॉल 12 धाब्यांची गरज. अमर पाटील स्ट्रायकरला खेळाडू खेळते. रोशन पवार आहे. 6 बॉल 12. एक धाबी ते नक्कीच मिळेल. एका धाब्यानं स्ट्राईक रोटेट होईल. प्रभाकर टकलेला मिळेल स्ट्राईक. 5 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. 10 आल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. 5 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. अमर पाटील गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 5 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. राऊंड द विकेट. लोवर फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकदा बेल. दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अशा पद्धतीची गडबड असे फंबल्स होताना आपण दडपणाखाली दबावामध्ये नेहमी पाहिलेत आणि तेच घडत असताना मैदानावरती 4 बॉल 9 धाब्यांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. स्ट्रायकर एंडला प्रभाकर आहे. प्रभाकर टकले. 4 चेंडू 9 धावा. हा चेंडू येईल वाईट. इथे आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा बदलले गेले. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धाब्यांची अजूनही गरज आहे. एखादा मोठा फटका सामन्याची हवा काढेल आणि ते डॉट बॉल वरच ठरेल नारायण टीम. सामना कोण जिंकणार? 4 चेंडू आणि 8 धाब्यांची अजूनही गरज. थ्रिलर सस्पेन्स
सामन्यामध्ये अजूनही तसाच जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. 4 बॉल 8 धावा. हा चेंडू येईल निर्धाव. 3 बॉल 8. आता पारड जड होत चाललंय आई गावदेवी नारायण संघाचं. मोठा फटकाच पाहिजे, चौकार षटकारच पाहिजे इथे भावार्थ 11 श्रीराम शेडोन टीमला. 3 बॉल 8 धाब्यांची गरज. 7 आल्या तर सामना सुपर ओव्हर. 3 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. राऊंड द विकेट अमर पाटील. लोवर फुल टॉस होता, नियंत्रणामध्ये नाही. आउटफील्ड फास्ट आहे मात्र विकी पोहोचतोय. एक्स्ट्रा कव्हरला तो उभा होता. 2 धावा मिळतील. आता 2 बॉल 6. एक षटकार पाहिजे. तो मोठा फटका येईल का? डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये मजा. या चेंडूवरती गुपित रहस्य कसं असणार आहे? 2 बॉल आणि 6 धाव्यांची गरज. दोन चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. षटकार येईल का? डॉट बॉल. काय असणार रहस्य? 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. हा फटका तिथे आहे. विकी एकदा बेल, दुसरीसाठी प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्यानं संघ पुढे सरकला. आता 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. 1 चेंडू 4. सीमारेषे लगत प्रोटेक्शन इथे आहे. 5 क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय. 38च्या बाहेर 1 मध्ये 4. चौकार आला. शिरडोन संघ पोहोचेल सुपर 12. डॉट बॉल. 2 धाबा 3 धाबा जर आल्या तर सुपर ओव्हर. 2 आल्या तर सामना जिंकेल नारायण. 3 आल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. 1 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. चला 11 खेळाडू आपण एकत्र येऊ नका. मी विनंती करेन आई गावदेवी नारायण संघाला. एक चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये अशा पद्धतीचे सामने आम्ही पाहिले मात्र एकही सुपर ओव्हर पाहिले नाही. शेवटच्या सामन्यामध्ये आम्हाला पाहायची सुपर ओव्हर होईल का? 1 चेंडू 4 धावा. हा चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात. 1 मिळेल, दुसरीसाठी निघालेत. तिसरीचा प्रयत्न असेल का? 3 आले तर सामना सुपर ओव्हर आहे. आणि इथे मात्र सामना जिंकलाय आई गावदेवी नारायण. कॉंग्रॅच्युलेशन. 1 धाव्यानं सामना जिंकला.